नमस्कार, अन्नपूर्णा रेसिपी या चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत। आज आपण करणार आहोत साखरेच्या गाठी। आता या ठिकाणी मी आपे पात्र घेतलेले आहे, त्याला आपण काय करायचं आहे, आधी तूप लावून घ्यायचं आहे। त्यानंतर त्यामध्ये आपण दोरा पण टाकून घ्यायचा आहे आणि एका साइडला आता आपण कढईमध्ये एक छोटी वाटी भरून आपण साखर घेतलेली आहे आणि त्यामध्ये साखर भिजेल इतकंच पाणी आपल्याला त्यात टाकायचं आहे, म्हणजे अर्धी वाटीपेक्षाही कमी पाणी त्यात टाकायचं आहे। साखर पूर्ण भिजली पाहिजे। आता हे आपल्याला ढवळत राहायचे आहे। गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे। साखरेचा पाक चांगला तयार होईपर्यंत आपल्याला ते होऊ द्यायचं आहे। एकदम पटकन 10 मिनिटात ही रेसिपी आपली तयार होते। आपल्या स्वतःच्या हाताने केलेला जो आपण साखरेचा हार असतो त्यात आपल्याला वेगळाच आनंद मिळत असतो, म्हणून आपण घरच्या घरी पटकन करू शकतो। हा आता यामध्ये मी 2 चमचे दूध टाकलेले आहे, म्हणजे त्याची चव पण अतिशय छान येईल आणि कलर पण चांगला येईल पांढरा। आता पुन्हा हे आपल्याला असे हलवत राहायचे आहे जोपर्यंत त्याचा असा एकतारी पाक होत नाही, किंवा एखाद्या वाटीत आपण पाणी घ्यायचे आहे आणि त्यात तो पाक आपल्याला चेक करून घ्यायचा आहे। जेव्हा त्याचा गोळा तयार होईल तोपर्यंत आपल्याला हे असेच हलवत राहायचे आहे। पाक आपल्याला व्यवस्थित होऊ द्यायचा आहे, तरच त्याच्या छान गाठी तयार होतील। आता इथे आपला पाक तयार झालेला आहे, तो मी पाण्यात टाकून त्याचा गोळा तयार झाला आहे की नाही ते बघून घेतलेले आहे। त्याचा गोळा तयार झालेला आहे, पाक तयार झालेला आहे। आता हा आपल्याला आपे पात्रामध्ये टाकून घ्यायचा आहे। पण जी आपली कढई आहे ती कढई आपल्याला गॅसवरच राहू द्यायची आहे आणि गॅसची फ्लेम जी आहे ती लो ठेवायची आहे। जर आपण खाली कढई उतरवली तर त्याचे लगेच साखर तयार होऊन जाते, त्यासाठी लो गॅसच्या फ्लेमवरतीच कढई राहू द्यायची आणि पटापट आपल्याला त्या आपे पात्रामध्ये ते मिश्रण टाकायचे आहे। आणि इथे तुम्ही बघू शकता किती पटकन असे आपले ज्या गाठी आहेत, म्हणजे जो साखरेचा हार आहे तो तयार झालेला आहे। अतिशय मस्त असा हार आपला तयार झालेला आहे। या गाठी एकदम इझी अशा निघून जातात। एकदम झटकीपट होणारी ही रेसिपी आहे, त्याला फार वेळ लागत नाही। माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल चॅनलला सबस्क्राईब करा।